शेगावचा राणा अर्थात संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेलं आणि विठुरायाच्या जिल्ह्यात संत गजानन महाराजांच्या पालखीचं अगदी उत्साहात स्वागत जे त्या ठिकाणी केलं होतं. जिल्ह्यातील जे सगळे प्रशासकीय अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या वतीनं स्वागत जे ते जल्लोषात करण्यात आलं. सोलापूरचे आमदार, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्लाशी आपल्यासोबत आहे. दादा, खरं तर अगदी उत्साहात दरवर्षी आपण आगमन करत असता पालखीचं, याही वर्षी तितकाच उत्साह आणि आनंद दिसतोय. काय भावना आहे? संत श्रेष्ठ गजानन महाराजांची पालखी आज सिद्धरामेश्वरांच्या पांडुरंगांची जी भूमी सोलापूर जिल्हा यात आज आगमन झालेलं आहे. अक्कलकोट विधानसभेचा लोकसेवक म्हणून मी पालखीचं स्वागत केलं. प्रशासनातील सगळे प्रमुख आम्ही स्वागत केलं. शेकडो वारकरी आणि पालखी आज इथं आलेले आहेत. त्यामुळे ही संतांची भूमी पुन्हा एकदा पावन झालेली आहे. मागील कित्येक दिवसांपासून प्रशासन यात कार्यरत आहे. वारकऱ्यांना कुठल्याही गोष्टीची तोशीस होऊ नये याची काळजी आम्ही सगळेजण घेऊन आहोत. आणि 3 दिवस गजानन महाराजांची पालखी जिल्ह्यात आहे. बाकी प्रमुख पालख्या उद्या माऊलींची, परवाची तुकोबरायांची पालखी येते. या तिन्ही पालखी लाखो, शेकडो, हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथं आहोत. सोलापूर जिल्ह्यातले जे सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यांच्या वतीनं शेगाव निवासी संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं जेव्हा सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं तेव्हा अगदी उत्साहात आणि आनंदामध्ये स्वागत करण्यात आलं. कॅमेरापासून एक दिवस आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.